विद्यार्थी मित्र, आज आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या पाहणार आहोत. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोन एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटींपैकी 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. आपण इयत्ता 9वी मध्ये त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. थोडक्यात उजळणी आपण आता करणार आहोत. आपल्याला 2 समरूप त्रिकोण दिलेले असतील. तर नाव दिलं त्याला आपण ABC आणि PQR. जर हे 2 त्रिकोण समरूप असतील, 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे काय आहेत, तर त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. म्हणजे AB त्याची संगत बाजू PQ, BC त्याची संगत बाजू QR, AC त्याची संगत बाजू PR. यांची गुणोत्तर समान आहेत. म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. जे आपल्याला असं दिलेलं असेल, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. जर त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR शी समरूप असेल तर त्याच्या तिन्ही बाजू प्रमाणात असतात. म्हणजे तिन्ही बाजूंचं गुणोत्तर, तिन्ही संगत बाजूंचं गुणोत्तर हे प्रमाणात असतं. म्हणजे या ठिकाणी AB ची संगत बाजू PQ, BC ची संगत बाजू QR आणि AC ची संगत बाजू PR यांचं गुणोत्तर समान असतं. म्हणजे ह्या 3 घटक झाले. अजून दुसरे 3 घटक कोणते, तर त्याचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे हा कोन A त्याचा संगत कोन P हा एकरूप असतो. कोन B त्याचा संगत कोन Q हा एकरूप आहे आणि कोन C त्याचा संगत कोन R एकरूप आहे. जे जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि त्यांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन C आणि कोन B एकरूप कोन Q, B साठी Q आणि कोन C एकरूप कोन R. म्हणजे असे हे 3 घटक आणि हे 3 घटक असे 6 घटक एकरूप असतात. 3 घटक प्रमाणात आहेत, 3 बाजू प्रमाणात आणि 3 कोन एकरूप आहेत. म्हणजे असे 6 घटक आपल्याला दाखवावे लागतात किंवा या 6 अटीची पूर्तता होणं आवश्यक असतं. तर या 6 अटीपैकी कोणत्याही 3 अटींची पूर्तता केली तर उरलेल्या 3 अटी आपोआपच पूर्ण होतात. तर या विशिष्ट अशा 3 अटींना आपण कसोटी असं म्हणतो. तर त्यातली पहिली कसोटी आपण पाहणार आहोत, कोकोको समरूपता कसोटी. आता या ठिकाणी त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे जर 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप असतील तर हे 2 त्रिकोण समरूप असतात. पण या ठिकाणी जर एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी, दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी जर एकरूप असतील तर तिसरा कोन आपोआपच एकरूप होतो. त्यामुळे आपण को या समरूपता कसोटीच्या ऐवजी फक्त पाहणार आहोत कोको समरूपता कसोटी. म्हणजे हा 3 कोन
एकरूप दाखवण्याच्या ऐवजी फक्त जर आपण दोन कोण एकरूप दाखवले तर तिसरा कोण आपोआपच एकरूप होतो. त्यामुळे को समरूपता कसोटीच्या ऐवजी आपण काय पाहू, को समरूपता कसोटी. को समरूपता कसोटी काय आहे, तर शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण समरूप असतात आणि या गुणधर्माला को कसोटी असं आपण म्हणतो. उदाहरण पाहू आपण. आपल्याला दिलेले दोन त्रिकोण आहेत, समजा एल एम एन ए बी सी. तर यातला हा कोण आणि हा कोण म्हणजे कोण एम एकरूप कोण बी आणि कोण एन एकरूप कोण सी असे दोन कोण आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण म्हणजे या ठिकाणी कोण एम आणि कोण एन आणि दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण म्हणजे कोण बी आणि कोण सी. जर हे दोन कोण जर एकरूप असतील तर राहिलेला आपोआप तिसरा आपोआपच एकरूप होतो. तर एका दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. ज्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचंय की त्रिकोण एल एम एन व त्रिकोण एबीसी मध्ये कोण एम एकरूप कोण बी आणि कोण एन एकरूप कोण सी म्हणून त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण एबीसी. काही झाली को समरूपता कसोटी. आता आपल्याला तिसरी कसोटी पाहिजे. तिसरी कसोटी काय तर बा कसोटी. बा कसोटी म्हणजे यस 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 टेस्ट. तर काय दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात आणि या समरूपतेच्या या गुणधर्माला आपण बा कसोटी असं म्हणतो. उदाहरण देऊ आपण. एक त्रिकोण काढला आणि त्याचा दुसरा एक समरूप त्रिकोण काढला. आता या ठिकाणी ही बाजू आपण म्हणू 3 आहे, हे दिलेले आहे 1.5, ही दिलेली बाजू आहे 4, ही आहे 2 आणि समजा ही बाजू 6 आहे आणि इथे दिलेली आहे 3. आपण अंदाजे ही मापं घेतलेली आहेत, मापं जे प्रमाणित नाहीयेत, फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण घेतले. तर या ठिकाणी आपण LM छेद XY घेतलं तर आपल्याला मिळेल 3 भागिले 1.5 बरोबर इथं 2/1 जे दीडची दुप्पट 3 म्हणून
हे जे गुणोत्तर मिळून आपल्याला 2:1. त्याचप्रमाणे mn छेद yz, तर हे आहे mn 4 yz 2, जे आपल्याला मिळून इथं बे 1 बे, बे 2 4, 2:1. त्याचप्रमाणे ln छेद xz, ते 6 छेद 3, इथं सुद्धा मिळून 2:1. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण LMN व त्रिकोण XYZ मध्ये काय मिळते आपल्याला? LM छेद XY बरोबर MN छेद YZ बरोबर LN छेद XZ. जे हे तिन्ही गुणोत्तर, तिन्ही बाजूंची गुणोत्तर कशी आहेत? प्रमाणात आहे. तिन्ही बाजू प्रमाणात आहेत आणि ह्या तिन्ही बाजूंची गुणोत्तर सारखीच आहेत. म्हणून हे दिलेले दोन त्रिकोण, ते त्रिकोण LMN समरूप त्रिकोण XYZ. तरी आपण दुसरी कसोटी पाहिली. पहिली कसोटी पाहिली आपण कोको समरूपता कसोटी. याच्यामध्ये त्रिकोणाच्या कोणतेही दोन संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. दुसरी कसोटी पाहिली आपण बाबा कसोटी. याच्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतील, म्हणजे ह्या बाजूंचं गुणोत्तर जर सारखं येत असेल तर त्या तिन्ही बाजू काय म्हणू आपण? प्रमाणात आहेत. आणि तिन्ही बाजू जर प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत. आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे. बाकोबा समरूपता कसोटी. जे बाजू, कोन आणि बाजू, या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकास एक संगतीनुसार ज्यावेळेस एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी प्रमाणात असतील आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार, समरूपता कसोटीनुसार समरूप असतात. इथं आपण म्हणू बाजू, कोन, बाजू समरूपता कसोटी. जी या ठिकाणी हा DEF म्हणू आपण त्याला, आणि याला LMN असं नाव दिलं. तर याचे ही बाजू आणि DE आणि LM ही बाजू समजा प्रमाणात असेल, म्हणजे आपल्याला असं दिलेलं असेल DE छेद LM बरोबर DF. हे फक्त तुम्हाला हे कळण्यासाठी, कुठली बाजू संगत बाजू हे दाखवण्यासाठी मी केलेलं आहे. त्या बाजू एकरूप नाहीयेत. तर DF आणि LN ह्यांचं गुणोत्तर समान असेल, म्हणजे त्या दोन संगत बाजू प्रमाणात असतील आणि हा जो कोन आहे, ह्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन, या ठिकाणी कोन D आणि कोन L हे जर एकरूप असतील तर हे जे दोन त्रिकोण आहे हे बाकोबा समरूपता कसोटीनुसार समरूप असतात. म्हणून त्रिकोण DEF समरूप त्रिकोण LMN इथं बाकोबा समरूपता कसोटी. आता ह्या ज्या कसोट्या आपण पाहिल्यात, 3 कसोट्या पाहिल्या आपण. पहिली कोको समरूपता कसोटी, बाबा समरूपता कसोटी
आणि तिसरी पाहिली आपण बाकोबा समरूपता कसोटी. तर आता दोन समरूप त्रिकोणांचे गुणधर्म पाहिजेत आपल्याला. आपण गेल्या वर्षी दोन एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म पाहिले, दोन एकरूप कोनाचे गुणधर्म पाहिले. यावर्षी आपल्याला दोन समरूप त्रिकोणांचे गुणधर्म पाहिजेत. त्यात लिहू आपण दोन समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. दोन समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. पहिला जो गुणधर्म आहे त्याला आपण म्हणतो परावर्तनता. जे रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजे आपण गेल्या वेळेस असं पाहिलं की जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर प्रत्येक त्रिकोण स्वतःशी एकरूप असतो, तसंच प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. ज्या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी एकरूप असतो, त्याला म्हणतो आपण परावर्तनता. दुसरं सममितता. सममितता म्हणजे काय की एक दुसऱ्यासारखा असेल तर आपोआपच दुसरा असतो तो पहिल्यासारखा असतो. म्हणजे एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा अर्थातच पहिल्या त्रिकोणाशी समरूप असेल. ज्या ठिकाणी जर त्रिकोण DEF समरूप त्रिकोण ABC तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. आणि तिसरा गुणधर्म आहे त्याचं नाव आहे संक्रामकता. संक्रामकता म्हणजे इंग्लिश मध्ये ट्रान्झिस्टिव्हिटी. म्हणजे एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, तर अर्थात तिसरा त्रिकोण हा काय असणार आहे, पहिल्या त्रिकोणाशी समरूप असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ, म्हणजे आता एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, तर हा जो तिसरा त्रिकोण आहे त्रिकोण XYZ हा अर्थातच पहिल्या त्रिकोणाशी समरूप असेल. तर आता हे जे आपण गुणधर्म पाहिले आणि 3 कसोट्या पाहिल्या, तर त्याच्यावरची आपल्याला काय करायचे, उदाहरणं पाहिजे. त्यातून सराव संच 3 पाहणार आहोत आपण. एक 1.3. तर या 1.3 मधलं दुसरं उदाहरण आपण पाहू. आपल्याला आकृती दिलेली आहे. हे 6
हे 8 एकक आहे, 10 एकक, त्याला नाव PQR आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे LMN, जे आहे 3, 4 आणि 5 या बाजू. तर विचारलंय काय आपल्याला की हे जे आकृतीत दाखवलेले दोन त्रिकोण आहेत ते समरूप आहेत का, आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. हे जे दिलेले दोन त्रिकोण आहेत ते समरूप आहेत का, आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता आपल्याला माहिती काय काय दिली पहा. त्रिकोण PQR मध्ये 3 बाजू दिलेल्या आहेत आणि त्रिकोण LMN मध्ये सुद्धा त्याच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला ह्या 3 बाजू दिलेल्या असल्यामुळे आपल्याला कुठलंही वापरावं लागेल, अशी कसोटी की ज्याच्यामध्ये 3 बाजू आहेत. कोणती कसोटी, तर बा समरूपता कसोटी, हे आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे त्या कसोटीनुसार हे समरूप आहेत किंवा नाही हे आपल्याला पाहावं लागेल. मग त्यासाठी काय करू आपण की हे जे दिलेले त्रिकोण आहेत, त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत. तर त्यातल्या बाजूंचं गुणोत्तर पाहायचं आपण. म्हणजे PQ ह्या बाजू ज्याची संगत बाजू LM घेऊ आपण, PQ भागिले LM. PQ दिलेला आहे आपल्याला 6, LM 3, म्हणजे 3 एक 3 आणि 3 दुने 6. त्यानंतर QR बाजू घेऊ, QR छेद MN. QR किती दिलेले आहे आपल्याला, 8 आणि MN 4, अर्थात 4 एक 4, 4 दुने 8. त्यानंतर तिसरी बाजू LM छेद PR छेद LN ही दिलेली आहे 10 आणि 5, आणि इथं 5 एके 5, 5 दुने 10. म्हणजे आपल्याला काय मिळालं की या तिन्ही बाजूंचं जे गुणोत्तर आहे, हे तिन्ही बाजूंचं गुणोत्तर त्याची किंमत सारखी आहे. म्हणजे ह्या तिन्ही बाजू काय प्रमाणात आहेत. म्हणजे या ठिकाणी PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. ह्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे. मग बा समरूपता कसोटीनुसार जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बा समरूपता कसोटीनुसार समरूप असतात. त्याप्रमाणे मग आपण इथं लिहू, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN, आणि कारण काय लिहायचंय, बाजू कसोटी. म्हणजे इथं SSS सिमिलॅरिटी टेस्ट किंवा बाजू समरूपता कसोटी. पुढे उदाहरण पाहायचे आपल्याला. ह्यातलं तिसरं उदाहरण जे आहे पान नंबर आहे 21, आणि त्यातलं तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवरती उभे केले आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. तर
हे उदाहरण तुम्ही पाहताना, समजून घेताना, व्हिडिओ पाहताना तुम्ही तुमच्या समोर भूमितीचं पुस्तक घेतलं पाहिजे आणि त्याच्यातलं पान नंबर 24 वर, पान नंबर 21 वरच्या 1.3 मधलं आपण तिसरं उदाहरण पाहतोय. ते तुमच्या लक्षात येईल की काय प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, एवढ्यासाठी पुस्तक पाहिजे. आणि हा समरूपतेचा व्यवहारामध्ये उपयोग काय होतो हे सुद्धा हे उदाहरण आपण सोडवल्यावरती लक्षात येईल. तर इथं आपल्याला दोन आकृत्या दिलेल्या आहेत. ते दोन खांब दिलेत, एक 8 मीटर उंचीचा आहे आणि एक 4 मीटर उंचीचा आहे. समजा हा 8 मीटर उंचीचा खांब आहे. त्या खांबाचं नाव आहे AC आणि त्याची उंची आहे 8 मीटर आणि त्याची सावली इथपर्यंत पडते. BC ही त्याची सावली आहे आणि ती किती पडते आपल्याला माहित नाही, तर ते आपण म्हटलं X. आता आपण जर हा AB जोडला तर आपल्याला हा ACB हा काय मिळणार आहे, काटकोन त्रिकोण मिळणार आहे. लक्षात घ्या की खांब आपण रोवतो म्हणजे खांब जमिनीला परपेंडिक्युलर किंवा लंब असा रोवतो, असा तिरका वगैरे नाही रोवत, परपेंडिक्युलर लंब हे करतो. त्याचप्रमाणे दुसरा एक खांब आहे. आता ही जमिनीची जमीन दाखवतोय आपण आणि या ठिकाणी एक दुसरा खांब रोवलेला आहे, असं त्याचं नाव आहे PQ आणि त्याची उंची आहे 4 मीटर आणि याची सावली मिळते आपल्याला 6 मीटर. PQR पुस्तकाप्रमाणे नाव देऊ आपण. तर आपल्याला विचारलंय काय की आपल्याला दोन खांब उभे केलेले आहेत जमिनीवरती, एक PR 4 मीटर उंचीचा, AC 8 मीटर उंचीचा. एका खांबाची सावली माहिती आहे तुम्हाला 6 मीटर पडते, तर मोठ्या खांबाची सावली किती असेल? तर सर्वात अगोदर आपल्याला हे दोन त्रिकोण आहेत ते समरूप आहेत असं आपल्याला दाखवावं लागेल. आता हे दोन त्रिकोण आपण समरूप आहेत असं कसं दाखवू शकतो? तर या ठिकाणी या बाजूला आपला सूर्य आहे, सावली पडते म्हणजे खांबाची या बाजूला सावली पडते म्हणजे सूर्य या बाजूला, त्याची किरण समांतर येत असतात. मग या समांतर किरणाने P आणि A या ठिकाणी केलेला जो कोन आहे तो एकरूप असेल. समांतर किरणाने काठींच्या ह्या किंवा खांबांच्या टोकाशी केलेले या ठिकाणी जर आपण असे समांतर किरण जर काढले, हे सूर्यापासून आलेले असे हे समांतर किरण आहेत आणि या समांतर किरणांनी ह्या दोन लंब खांबाशी केलेले कोन जे आहेत ते एकरूप असणार आहेत. आणि हा दुसरा कोन आहे तो काटकोन, बरोबर. म्हणजे या ठिकाणी हे दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार समरूप आहेत. जी इथं आपण लिहू माहिती काय काय की त्रिकोण PQR मध्ये त्रिकोण PQR व त्रिकोण असं लिहू, त्रिकोण PRQ व त्रिकोण ACB मध्ये काय काय सारखं आहे पहा. कोन R एकरूप कोन C, कारण का दोन्ही काटकोन आहेत, दोन्ही 90 अंश मापाचे आहेत. दुसरं कोन P एकरूप कोन A, याचं कारण काय लिहू आपण, संगत कोन. कारण काय लिहिलं आपण, संगत कोन. आता याच्यानुसार
हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झाले. म्हणजे त्रिकोण पी आर क्यू समरूप त्रिकोण ए सी बी, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू कशा असतील, प्रमाणात असतील. म्हणजे कुठल्या कुठल्या बाजू प्रमाणात असणार आहे, तर या ठिकाणी पी आर हे प्रमाणात घेताना सोपं आहे. इथली पहिली दोन अक्षरे घेतली तर दुसऱ्या त्रिकोणाची पहिली दोन अक्षरे, म्हणजे पी आर आणि त्याची संगत बाजू असेल ए सी बरोबर. दुसरी घेऊ आपण आर क्यू आणि जे शेवटची दोन अक्षर घेतली इथली शेवटची दोन अक्षर घ्यायची सी बी. आता तिसरे घेण्याची काय गरज नाहीये, कारण का आपल्याला फक्त एक्स ची किंमत काढायची. याची तिन्ही बाजू समांतर असत, बरोबर आहे. आपल्या तिन्ही बाजू प्रमाणात असतात. यातल्या फक्त आपल्याला आता उपयोगाच्या काय की दोन बाजू प्रमाणात दाखवल्या तरी आपल्याला उत्तर मिळणं, त्याच्यामुळे आपण एवढे दोनच घेतो. आता ह्याच्यामध्ये आपण किमती टाकू. त्याच्या पी आर ची किंमत आहे 4 आणि AC ची किंमत आहे 8 बरोबर. RQ ची किंमत आहे 6 आणि BC ची किंमत आपल्याला माहित नाही, ती आहे X. लक्षात आला असं तुमच्या 4 च्या दुप्पट 8 तर 6 च्या दुप्पट 12, म्हणजे X ची किंमत काय असणार आहे, 12 असणार आहे. त्याला आपण तिरकस गुणाकार करू. 4 गुणिले x बरोबर 8 गुणिले 6. इथं x बरोबर 8 गुणिले 6 भागिले 4. तर 4 एके 4, 4 दुने 8 आणि इथं x बरोबर 12 एकक, 12 मीटर, मीटर मध्ये दिलेलं आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणताना ह्याचा व्यवहारात काय उपयोग होतो बघा. आपल्याला शाळेच्या समोर एक झेंड्यासाठी खांब रोवलेला आहे, लोखंडी उंच खांब आहे भरपूर, आणि त्याची तुम्हाला उंची मोजायला सांगितली. तर उंची मोजायची असेल तर एक जण टेप घेऊन त्या खांबाच्या टोकापर्यंत जावं लागेल तुम्हाला, आणि दुसरा विद्यार्थी काय करेल, खालची जमिनीपाशी असेल आणि ह्यांच्यातलं तो अंतर मोजेल टेपच्या साह्याने. पण एवढं करण्यापेक्षा वरती चढून रिस्क घेण्यापेक्षा खाली पडण्याची रिस्क आहे, बरोबर. त्याच्यापेक्षा सोपं काय करेल की एक विद्यार्थी त्या खांबाची सावली मोजेल. समजा या ठिकाणी मी दाखवतो, हा आपला झेंड्याचा खांब आहे. याची आपल्याला उंची मोजायची. समजा सूर्य या बाजूला आहे असं आपण म्हणू, तर त्याची सावली या बाजूला पडणार आहे. आता ह्या खांबाची सावली आपण मोजू शकतो. जमिनीवरती आहे, टेपचं एक टोक या ठिकाणी पकडून एक विद्यार्थी एक जण या ठिकाणी पकडून मोजन की ह्याची सावली किती आहे, ह्याची आपल्याला उंची मोजायची. त्याच वेळेस दुसरा विद्यार्थी एक मीटरचा समजा पट्टी घेतली त्यांनी किंवा काठी घेतली. आता हे 1 मीटर आहे, त्याच वेळेस त्याची तो सावली मोजेल, बरोबर. समजा त्याची सावली पण आपण असं गृहीत धरू की 1 मीटरच आहे, बरोबर. तर ह्या खांबाच्या उंचीच्या प्रमाणात त्याची सावली असेल, त्याचप्रमाणे या खांबाच्या उंचीच्या प्रमाणात त्याची सावली असेल. म्हणजे या ठिकाणी ह्याची खांबाची उंची सुद्धा जर सावली x असेल तर खांबाची उंची सुद्धा x असेल. किंवा ह्या वरील उदाहरणाप्रमाणे आपण हे दोन त्रिकोण समरूप म्हणू आणि त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर घेऊन आपण खांबाची उंची मोजू शकतो. याप्रमाणे आपल्याला एखाद्या पर्वताची उंची सुद्धा
मोजता येऊ शकते, अंदाजे काढता येऊ शकते पर्वताची उंची सुद्धा. असंच काठीचा प्रयोग करून म्हणजे काठीचा उपयोग करून आपण त्याची दोन्हींची सावली एकाच वेळेस जर मोजली तर आपल्याला ह्याचं उत्तर मिळू शकतं. तर हा त्याचा झाला व्यावहारिक उपयोग. आता आपल्याला पुढे पाहायचं. पुढचं एक 8वं उदाहरण पाहणार आहोत आपण. यातलं अभ्यास 1.3 मधलं 8वं उदाहरण पाहणार आहोत. तर 8वं उदाहरण काय आहे की आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. आपण आकृती काढू. ठीक आहे. हा A, B या ठिकाणी P, C आणि D. रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. आणि अजून काय माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला? AP भागिले CP बरोबर BP भागिले DP एवढी माहिती दिलेली आहे. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय? तर हे दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे हे आपल्याला पक्ष माहिती आहे बघायचं. आणि सिद्ध काय करायचंय आपल्याला की हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABP व त्रिकोण CDP हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला दाखवायचंय. P आणि कोण CPB हे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत आणि हे विरुद्ध कोण असल्यामुळे ते एकरूप आहेत. आणि अजून काय माहिती दिली? AP भागिले CP बरोबर BP भागिले DP, BP भागिले DP. म्हणजे ही बाजू या दोन बाजूंशी प्रमाणात आहेत आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप आहेत. AP या ठिकाणी दिले पहा, AP समांतर AP भागिले CP आणि BP भागिले PD किंवा DP. तर हे दोन बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे. दोन संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं दिलेलं आहे. म्हणजे या दोन संगत बाजू या एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूंशी प्रमाणात आहेत आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण काय एकरूप आहे. आपण लिहिणार काय, सुरुवात कशी करू आपण की आपल्याला काय दिलेले आहे की त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये काय काय दिलेले आहे आपल्याला? तर सर्वात अगोदर माहिती दिलेली आहे AP भागिले CP बरोबर BP भागिले DP. कारण काय म्हणू आपण? पक्ष. आणि कोण APB एकरूप कोण CPD ह्याला काय कारण म्हणू आपण? विरुद्ध कोण.
काय म्हणायचं, विरुद्ध कोन. मग आता ह्या दोन्ही याच्यावरून काय म्हणू आपण की त्रिकोण ए पी बी समरूप त्रिकोण ए पी बी समरूप त्रिकोण सी डी पी आणि कारण काय लिहिणार आला आपण, बाजू कोन बाजू समरूपता कसोटी. याप्रमाणे तुम्ही अभ्यास 1.3 सोडवायचा आहे. जे काही तुम्हाला शंका असतील तर ते माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याचा फोटो काढून जरी पाठवला किंवा अभ्यास 1.3 मधलं कोणतं उदाहरण तुम्हाला येत नाही त्या उदाहरणाचा क्रमांक मला पाठवा, मी ते तुम्हाला समजून सांगेन. शिवाय गुगल क्लासरूम आपण हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आतापर्यंत 10 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रत्येकाने गुगल क्लासरूम गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला जो कोड दिलेला आहे त्यात जॉईन म्हणायचं, त्याच्यामध्ये जाऊन जॉईन म्हटल्यानंतर तो कोड टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्ही केलेला अभ्यासाचा फोटो काढून तुम्ही तो अपलोड करू शकता. तर असं प्रत्येक अभ्यासाला मी तुम्हाला म्हणजे 10 मार्काचं असंही देणार आहे, 10 मार्क. तर त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुमचं सुट्टीमध्ये तुम्ही किती अभ्यास केला ते कळन आणि तुम्ही किती मार्क्स मिळाले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमची प्रेझेंटी पण लावली जाईल. धन्यवाद.